सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सौ जयश्री गडकर एका चित्रपटाची निर्मिती करत होत्या। त्या चित्रपटासाठी त्यांना एक खास वजनदार असे गाणे हवे होते। त्यासाठी त्यांनी श्री सुरेश भट यांना विचारले। श्री सुरेश भट म्हणजे एकदम तब्येतीचे कवी, एक मस्त कलंदर व्यक्तिमत्व, सिनेमाच्या गाण्यांचा रतीब घालणारे, ऑर्डर प्रमाणे बुंदी पाडून देणारे कोणी नाना नव्हते। सौ जयश्रीताईंची विनंती मानून श्री सुरेश भट असे एखादे गाणे लिहिण्यास तयार झाले। माझी मुंबईत खाण्याची सोय करा, म्हणजे मी मुंबईत येऊन तुम्हाला गाणे लिहून देतो। सौ जयश्रीताई त्याला तयार झाल्या। कविवर्य मुंबईत दाखल झाले। सौ जयश्रीताई चित्रपटाचे कथा आणि पटकथाकार, संगीतकार आणि सुरेश भाऊ यांच्यात काही बैठका झाल्या। आता जयश्रीताई गाणे कधी हातात पडते याची वाट पाहू लागल्या, पण सुरेश भाऊंकडून काही गाणे लिहून होईना। काही दिवस थांबून जयश्रीताईंनी सुरेश भाऊंना आठवण करून दिली। हो जाएगा, मिल जाएगा। सुरेश भाऊंचे उत्तर आले। बाईंनी विचार केला की मोठे कवी आहेत, थांबू काही दिवस। पण असेच आणखीन काही दिवस गेले, गाणे काही मिळेना। इकडे त्या गाण्यासाठी चित्रीकरण खोळंबले होते। स्टुडिओच्या तारखांबद्दल प्रश्न निर्माण व्हायला लागले होते। सौ जयश्रीताईंचा धीर सुटला। आता सुरेश भाऊंना तगाते चालू झाले, पण हो जाएगा, मिल जाएगा हेच उत्तर मिळत राहिले। इकडे गाणे न मिळाल्याने कामे खोळंबली, तर तिकडे सुरेश भाऊंचा लॉज व जेवणा खाण्याचा खर्चाचे बिल दिवसागणिक वाढत होते। अखेर बाईंनी सुरेश भाऊंना स्पष्ट सांगितले, सुरेश भाऊ, आता आपल्याला जास्त वाट पाहता येणार नाही गाणे सुचत तर राहू द्या, पुन्हा कधीतरी बोलवू आम्ही आपल्याला। आम्ही पुढच्या 2 दिवसांचे लॉजचे सगळे बिल भरले आहे, पण याहून जास्त आपल्याला इथे राहता येणार नाही। तेव्हा ठीक आहे, जशी तुमची मर्जी, सुरेश भाऊ शांतपणे म्हणाले। दुसऱ्या दिवशी लॉजच्या मालकांचा सौ जयश्रीताईंना फोन आला। आपले ते नागपूरचे गेस्ट अगदी आत्ताच खोली खाली करून गेले, गडबडीत दिसले। दादरला नागपूरची ट्रेन पकडायची आहे असे काहीतरी म्हणत होते। बाईंना आश्चर्य वाटले। कविवर्य रागवले की काय? असे न सांगताच न कळवताच कसे मुंबई सोडून निघाले? छे, आपल्या बोलण्याने दुखावला वाटतो हा मानी गृहस्थ, असे व्हायला नको होते। त्यांनी तडक दादर स्टेशन गाठले। नागपूरची गाडी उभी होती। सुरेश भाऊ निवांत खिडकीची जागा पकडून बसले होते। बाईंनी त्यांना विचारले, त्यांची माफी मागितली। सुरेश भाऊ नुसतेच हसले। गाडी सुटणार तेवढ्यात सुरेश भाऊंनी एक कागद जयश्रीताईंच्या हातात ठेवला। हे घ्या आपले गाणे। आपली व्यावहारिक अडचण मला समजते जयश्रीताई, त्याचे काय आहे, काव्य ही एक दैवी देणगी आहे, प्रतिभेचा हुंकार आहे। याला काळ, काम, वेगाची बंधने लागू पडत नसतात। सुचले तर आता लगेच, नाहीतर जेव्हा सुचेल तेव्हा, असे हे काम असते। आज भल्या पहाटेच हे गाणे सुचले मला, हातासरशी लिहून टाकले। याच्या मानधनाचा चेक आपल्याला पाठवून देते लगेचच। ताई, त्याची काही गरज नाही। आपण माझी मुंबईत जी बडदास्त ठेवली तीच मला पावली। बाकी गाणे म्हणाल तर ते सरस्वतीचे वरदान आहे, परमेश्वरी देणं आहे। त्याचे मोल मी काय करणार आणि तुम्ही काय देणार? अहो पण तुम्ही आता काही बोलू नका, उलट मीच तुमची क्षमा मागितली पाहिजे। एवढ्यात गाडी हलली। सौ जयश्रीताईंना पुढचे काही बोलता आले नाही। घरी परत आल्यावर सौ जयश्रीताईंनी ते गाणे वाचले, मात्र त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूंच्या धारा वाहिल्या। काही कारणांमुळे सौ जयश्रीताईंना ते गाणे त्यांच्या चित्रपटात वापरता आले नाही। ते तसेच त्यांच्यापाशी पडून राहिले। पुढे काही वर्षांनी जब्बार पटेल एक चित्रपट निर्माण करत होते, तेव्हा त्या चित्रपटाचे संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना अगदी असेच गाणे हवे होते। कुठून तरी त्यांना सुरेश भटांच्या गाण्याबद्दल कळले। त्यांनी सुरेश भाऊंना विचारले, वो गाना? वो तो अब जयश्रीताई जी की अमानत है, उन्हीं से बात कीजिए। सौ जयश्रीताईंनी त्या गाण्यासाठी तसे म्हटले तर बराच खर्च केला होता। हे गाणे तर परमेश्वरी कृपाप्रसाद आहे, मी याचे पैसे नाही वसूल करणार। उलट पंडित हृदयनाथजींसारख्या त्या संगीतकाराकडे हे गाणे जात आहे, त्याची खरोखरीच चीज होईल, हिऱ्याला कोंदण लाभेल, असे म्हणत ते गाणे पंडित हृदयनाथजींच्या हवाली केले। अर्थातच पंडित हृदयनाथजींनी त्या हिऱ्याला साधेसे असे सुरेख कोंदण दिले आणि ते गाणे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अजरामर केले। ते गाणे म्हणजे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे। मराठीफिल्मडाटा.com चे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।